महत्त्वाची बातमी, राज ठाकरे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी केलेलं भाषण चिथावणीखोर होतं असा आरोप करण्यात आलाय। वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे। भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। तर राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजा, त्यांचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोध हे सीझनल आहे अशा शब्दामध्ये मनोज तिवारींनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरेंना मराठी माणूसच शिक्षा देईल असं आम्हाला वाटत होतं, तेच झालं अशी टीकाही मनोज तिवारींनी केली आहे। तर राज ठाकरेंनी कायदा हाती घेण्याचं समर्थन करणं चूक आहे असं काँग्रेसच्या मुजफ्फर हुसैन यांनी म्हटलंय। मेरा सुझाव है कि राज ठाकरे की प्रवृत्ति को समझिए। राज ठाकरे का हिंदी विरोध और मराठी प्रेम ये सब सीजनल है। जब चुनाव आता है तभी वो ऐसा करते हैं लोग, और इनको सजा महाराष्ट्र की जनता देती है। महाराष्ट्रियन, मराठी भाषा, इसकी अस्मिता, इसका जो पालन करती है भारतीय जनता पार्टी, उसके आगे कोई भी मराठी संस्कृती का वैसा आदर नहीं कर सकता। राज ठाकरे साहेबांचा जो मराठी विषयी आणि अन्य भाषेविषयी त्यांचा जो मत आहे, मी त्यांचा त्या विषयाला समर्थन करतो। पण फक्त कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार किंवा कोणाला कानाखाली वाजवणार या गोष्टीचं मी समर्थन करत नाही। प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था पाळणं हे महत्त्वाचं आहे। त्यांना एखादी गोष्ट, एखाद्या भाषेचा अपमान वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी जाऊन कंप्लेन करायला पाहिजे, पिटिशन फाईल करायला पाहिजे। प्रत्येक जण, प्रत्येक नागरिक जर कायदा आपल्या हातात घ्यायला लागलं तर देशाचा आणि राज्याचा काही खरा राहणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे या राज्याचे सन्माननीय नेते आहेत। ते आले होते मीरा भाईंदरमधून। मराठी अमराठी सर्व लोकांनी त्यांचं खूप भव्य दिव्य स्वागत केले, और त्यांनी टेक्निकल भाषण केले आणि मराठीबद्दल त्यांनी बोलले, ते खरी गोष्टी आहेत। आम्ही सर्व लोक, आमच्या पार्टी शिवसेना माननीय श्री मंत्री प्रताप नाईक साहेबचे मार्गदर्शनाखाली आम्ही पण पार्टी लावले आहेत की सर्व अमराठी भाषिक लोक या मराठी शिकूया। महाराष्ट्र राज्याची वैभव आम्ही सर्व लोक मिळून बढावू।